नमस्कार. महापालिकांचा महाआखाडा आपण पाहतोय आणि गेले काही दिवस 29 महानगरपालिकांच्या मध्ये ज्या निवडणुकींची रणधुमाळी सुरू आहे त्याच्याबद्दल आपण चर्चा करतोय मोठ्या नेत्यांसोबत. आज आपल्यासोबत आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार. स्वागत आहे तुमचं. खूप दिवस तुमची वाट बघत होतो आम्ही आमच्या चॅनलवरती येण्यासाठी, पण तुम्ही गेले जवळजवळ विधानसभेपासून एवढे बिझी आहात आणि निवडणुका नसल्या तरी सुद्धा तुम्ही बिझी असता, त्यामुळे आज तुम्ही वेळ दिलायत. आणि नेहमीप्रमाणे अजित पवार म्हटल्यावरती सकाळी 6ला आपली ही मुलाखत सुरू झालेली आहे. तर तुमचा दिवस आत्ता सुरू झाला या सगळ्या रणधुमाळीमध्ये. पहिल्यापासून सवय लागलेली आहे, 6लाच दिवस सुरू होतो आणि जे एक सवय लागली ती आता जात नाही. कारण आपण किती म्हटलं की आज जरा आराम करावा, पण ते उठावंच लागतं. पण हे जे सगळं कामाचं जे सगळा एक तुमचा झपाटा आहे, त्या झपाट्यामध्ये तुम्हाला इतक्या वर्षांच्या निवडणुका तुम्ही बघताय. ह्या निवडणुका खूप वेगळ्या वाटतात, आम्हाला सुद्धा त्या खूप वेगळ्या वाटतात. बंडखोरी आहे, बिनविरोध आहे, वेगवेगळे सगळे मुद्दे येत आहेत. तुम्हाला या निवडणुकांमध्ये काही वेगळं वाटतंय आत्ताच्या या निवडणुकांमध्ये? मंदारजी, तुम्हाला हे वाटायचं कारण म्हणजे नेहमी निवडणुका 5 वर्षांनी व्हायच्या. तुम्हाला आठवत असेल एकदाच फार पूर्वी, तेव्हा आम्ही कॉलेज जीवनात होतो, 79 साली जिल्हा परिषद तालुका पंचायतीच्या निवडणुका झाल्या आणि बॉडी बरखास्त झाली नाही, त्यांनाच मुदतवाढ देत देत 92ला पुन्हा निवडणुका झाल्या. 79 ते 92 त्यावेळेस एक बैलाची खूण समांतर काँग्रेस होती आणि RR पाटील जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून त्यावेळेस तिथं त्यांच्या मतदारसंघातून निवडून आले होते. तेवढी गॅप जर सोडली तर सातत्याने निवडणुका 5 वर्षांनी व्हायच्या, त्याच्यामुळं लोकांना संधी मिळायची. आता जर जानेवारी सोडला, आपण धरला तर 9 वर्ष झाल्या निवडणुका नाही. म्हणजे 5 वर्षाची निवडणूक असताना पुढं 4 वर्ष कार्यकर्त्यांना संधी मिळाली नाही. आणि मागच्या काळामध्ये निवडणुका व्हायच्या त्यावेळेस खर्च, एकंदरीत सगळ्यांचं उत्पन्न, ह्या सगळ्याचा विचार करता खूप कमी पैशामध्ये निवडणुका व्हायच्या. मला आठवतंय, मी स्वतः लोकसभेला 91ला उभा होतो तेव्हा माझी निवडणूक 3,50,000 झाली होती. 3,50,000. आज तुम्ही देखील महाराष्ट्रात फिरताय, सगळीकडे माहिती घेताय, ह्या निवडणुकीमध्ये आपण सांगू शकत नाही एवढा प्रचंड खर्च चाललेला आहे. आणि कशामुळे चालला आहे की पूर्वी महानगरपालिकेचं उत्पन्न कमी असायचं, उत्पन्न म्हणजे बजेट. आत्ता तुम्हाला आश्चर्य वाटेल, थोडे रुपयात काही पुढं मागं होईल. आपल्या पुणे महानगरपालिकेचं बजेट आहे 25-26 12,600 कोटी आणि पिंपरी चिंचवडचं बजेट आहे 9,675 कोटी. एवढं बजेट झालंय. म्हणजे मला तर वाटतं थोडं कमी एखाद्या छोट्या स्टेटचं, केंद्रशासित प्रदेशाचं बजेट असतं तेवढं बजेट महानगरपालिकेचं झालंय. त्यामुळं सगळ्यांनाच वाटायला लागलं आपण उभं राहावं. लोकांना वेगवेगळ्या संध्या मिळाल्या, आरक्षण असल्यामुळं वेगवेगळ्या घटकाला संधी मिळतात आणि त्याच्यावर रस्सीखेच खूप सुरू झाली. आणि सहसा लोक काय करतात, रुलिंग पार्टीकडं जाण्याचा प्रयत्न करतात. मग तिथं आपण दोघंही समजा रुलिंग पार्टीकडे प्रयत्न करतोय, उमेदवारी मला मिळाली, तर तुम्ही विचार करताय मी 5 वर्ष थांबलोय, मी प्रयत्न करतोय. एक जण, मला काही उदाहरणं पाहायला मिळाली, उभं राहायचं म्हणून रेल्वे पूर्ण बुक करून 1 कोटी रुपये खर्च करतात देवदर्शनाच्या करता घेऊन जायला. म्हणजे हे आश्चर्यकारक सगळ्या गोष्टी घडल्यात. त्याच्यामुळं हे रस्सीखेच. मग तुम्ही लास्ट चालला मला AB फॉर्म नाही दिला किंवा आदल्या दिवशी रात्री सांगितलं की लगेच दुसरे पण लोक, कारण आता आपला हा पक्षाचा कार्यकर्ता आहे, अनेक वर्ष काम करतोय, ह्याला आपण संधी दिली पाहिजे, हे न बघता नवीन पद्धत निघाली सर्वे. सर्वे करायच्या 2-3-4 एजन्सीकडनं. मग त्यात मंदारजींचं चांगलं परिस्थिती आहे का अजितची चांगली परिस्थिती आहे. मग ज्याची चांगली परिस्थिती आहे तो भले कुठल्याही पक्षात असू, तुला मी तिकीट देतो, तुला पाहिजे का सीट, तुला प्रथम प्राधान्य आणि घ्यायचं. या प्रकार ह्या निवडणुकीमध्ये अनेक पक्षांच्याकडनं झाले.
मी पर्टिक्युलर कुठल्याही पक्षाचं नाव घेतलेलं नाही, अनेक पक्षांचे झालेत. त्याच्यामुळं हे बंडखोरी, लास्ट क्षणाला सांगितल्यानंतर काहींना उमेदवार मिळत नव्हते तर लास्ट शेवटच्या दिवशी एबी फॉर्म तयार करून पाहिजे एबी फॉर्म धर, पाहिजे एबी फॉर्म धर, असं पण काही काही ठिकाणी झालं. पण हे सगळं असताना तुम्ही जसं म्हणताय, प्रश्न तोच आहे की राजकीय पक्ष म्हणून किंवा तुम्ही स्वतः राजकीय पक्षाचे चालक आहात, एवढ्या वर्षाचा अनुभव सगळा आहे, तुम्हाला असं वाटत नाही की राजकीय पक्ष शरण गेलेत या सगळ्या कार्यकर्ता व्यवस्थेला, किंवा काही ठिकाणी इतक्या मोठ्या प्रमाणावरती राजकीय पक्षालाच ब्लॅकमेल केलं जातंय अलीकडच्या काळात काही काही लोकांकडनं, काही नेत्यांकडनं? ब्लॅकमेल नाही म्हणता येईल. जे रुलिंग पार्टीमध्ये प्रमुख पक्ष असतो त्याला ब्लॅकमेल करायच्या कोणीच भानगडीत पडत नाही. कारण ते ब्लॅकमेल करायला गेले तर त्याचे जर नीट बारकाईने त्याकडे लक्ष दिलं की त्याचा कार्यक्रमच होतो. त्याच्यामुळं तसं काही मला वाटत नाही. परंतु इतर पक्षाच्या संदर्भात जिथं त्या पक्षांना चांगल्या उमेदवारांची गरज आहे, अलीकडे इलेक्टिव्ह मेरिट हे एक नवीन फॅड निघालेलं आहे. मग इलेक्टिव्ह मेरिट ज्यांचं आहे त्याला बाबा ये आपण असं करू, असं आपण तसं करू, अशा पद्धतीच्या बाबी घडतात आणि घडलेलं आहे. जे खरं आहे ते कबूल केलं पाहिजे. एक ज्या पद्धतीनं महायुती म्हटली गेली आणि त्या महायुतीच्या आत्ता जर बघितलं तर पूर्णपणे एकमेकांशी तुम्ही लढताय, नुरा कुस्ती म्हटलं गेलंय की तुम्ही एकमेकांशी, म्हणजे तुम्ही विरोधकांची स्पेसच व्यापून घेतलेली आहे. अंदाजे असं नाही म्हणता येणार. तुम्ही जर मागचा इतिहास बघितला तर 2014 ते 1999 ते 2014 पर्यंत आम्ही होतो. केंद्रात आम्ही आणि काँग्रेस बरोबर होतो, राज्यात होतो. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका त्यावेळेस बऱ्याच ठिकाणी महाराष्ट्रात काँग्रेस वर्सेस राष्ट्रवादी फाईट व्हायची. पश्चिम महाराष्ट्रात तर बहुतेक ठिकाणी व्हायची. त्याच्यामुळं मग ती दुरा कुस्ती होती का? होती का? काय वेगवेगळे शब्दप्रयोग त्या त्यावेळेसची परिस्थिती बघून वापरले जातात. आता मुंबईमध्ये मागच्याच 9 वर्षापूर्वी शिवसेना आणि भाजप युती होती सरकारमध्ये, होती की नाही? तरी देखील शिवसेना वर्सेस भाजप मोठ्या प्रमाणावर निवडणूक झाली. म्हणजे एकाच्या काहीतरी 82 काहीतरी झालं, दुसऱ्यांच्या 84 असं काहीतरी. पण नंतर पुन्हा त्यांनी काय ठरवलं तो त्यांचा अधिकार आणि त्यांनी एकत्रपणे महानगरपालिकेमध्ये काम केलं. पण म्हणजे तुमचं म्हणणं आहे की ह्या नुरा कुस्ती नाहीत, हे पण ही गरज आहे तुम्हाला असं वाटतं? कारण मग मेसेज काय जातो लोकांमध्ये, म्हणजे मतं कोणाला द्यायची? आता कोण कोणाच्या बरोबर आहे, कोण कोणाच्या बरोबर आहे, इतकी भयंकर परिस्थिती आहे. त्यावेळेस तिथल्या नागरिकांनी आपल्या महानगरपालिकेला 5 वर्षाच्या करता दररोज पाणी येण्याकरता, दररोज साफसफाई होण्याच्या करता, प्रदूषण कमी होण्याच्या करता, पर्यावरण चा चांगला समतोल ठेवण्याच्या करता, किंवा ट्रॅफिक जे जाम होत आहे, रोड्स जे खराब झालेले आहेत ते चांगले कोण करू शकतील, कोण ट्रॅफिकची समस्या सोडवू शकतील, कोण चांगल्या प्रकारे हॉस्पिटलची रुग्णालय चांगले उभा करून लोकांना हायटेक आरोग्याची सेवा देऊ शकतील, ह्या सगळ्या गोष्टीचा लॉ अँड ऑर्डर कोण करू शकेल व्यवस्थित, ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या पाहिजे त्यांनी. कारण केंद्राची निवडणूक झाली त्यावेळेस भारत सरकारची निवडणूक होती, त्यावेळेस देशाचे पंतप्रधान कुणी असावं हे बघून निवडणूक केली जाते. वोटर तसं मतदान करतो. विधानसभेच्या निवडणुकीमध्ये राज्य कोणाच्या हातामध्ये जायचं हे बघून वोटर तसं मतदान करतो. तसं नगरपालिका, जिल्हा परिषद, तालुका पंचायत आणि महानगरपालिका ह्यामध्ये तिथली परिस्थिती, भौगोलिक पण परिस्थिती आणि तिथली विकासाच्या संदर्भातले काय परिस्थिती आहे ते बघून लोक मतदान करत असतात. आता काही जण भावनिक मुद्दा काढायचा प्रयत्न करत असतात. कोण मराठीचा मुद्दा काढतं, कोण आणखीन कशाचा मुद्दा काढतं, असं तो त्याचा अधिकार असतो. मतं घेण्याच्या करता वेळ कमी असतो. मग ह्या कमी वेळेत काय आपण स्टेटमेंट केल्यानंतर आपल्याला मतं मिळतील. कधी कधी वेगवेगळ्या राजकीय पक्षाचे प्रमुख लोक चुकतात, काहीतरी असं स्टेटमेंट करून जातात की ते बुमरँग होतं. म्हणजे मी लातूरला काल होतो, तिथं मला ते सगळं जाणवलं. अशाही गोष्टी आहेत. मग पुन्हा दुसऱ्यांना जाऊन त्याच्यावर पांघरून घ्यावं लागतं, नाही असं नाही तसं नाही, अशा पण गोष्टी होतात. पण हे सगळं असताना म्हणजे तुम्ही
काल आम्ही सुप्रियाताईंशी पण बोलत होतो. सुप्रिया त्यांच्याशी बोलताना त्यांचं असं म्हणणं होतं की आम्ही एकत्र येतोय. पुण्यामध्ये आज तुम्ही एकत्र पण येत आहेत, आज तुम्ही बरोबर एक जाहीरनामा घेऊन येणार आहात दोन्ही पक्षांचा, 2 राष्ट्रवादी पक्ष, इकडे 2 शिवसेना झालेल्या आहेत. म्हणजे हे जे सगळं राजकारण आहे महाराष्ट्रात ते त्याच्यात तुम्हाला काही गैर वाटत नाही? संविधानाने तुम्हाला मला अधिकार दिलेला आहे, घटनेने दिलेला आहे. प्रत्येकाला आपल्याला जे योग्य वाटतं ते करण्याच्या करता कार्यकर्ते पण असतात. लोकसभा विधानसभेला ठराविक 48 लोक आणि 288 लोक आमदार खासदार होतात. त्याच्यातनं काही मंत्री होतात, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, राज्यमंत्री. त्या जागा इतक्या कमी आहेत. आणि आता पूर्वीचा काळ आणि आताचा काळ, लोकसंख्या आता खरं 2011च्या नंतर जनगणना झाली नाही, आता 26ला होईल म्हणतात, सुरू करणार आहे जातनिहाय. ती झाल्यानंतर आपल्याला स्पष्ट चित्र कळेल की कुठं लोकसंख्या गेली. पण जिथं नागरीकरण होतंय तिथं एवढा प्रचंड गर्दी वाढलेली आहे, लोकसंख्या वाढलेली आहे. आपल्या पुण्यामध्ये म्हणतात देशातल्या जेवढ्या काही महानगरपालिका आहेत त्याच्यात सगळ्यात मोठं भौगोलिक क्षेत्र असणारी महानगरपालिका कोण? ती पुणे महानगरपालिका आहे. अशा सगळ्या बाबी आहेत. त्याच्यामुळं त्यावेळेसची राजकीय परिस्थिती बघून आत्ता काही गोष्टी मी आपल्यासारख्याच काही मान्यवरांनी मला प्रश्न विचारले. अंबरनाथला अमक्याची युती झाली, फलीकड तमक्याची युती झाली. म्हणजे जे एकमेकाचं कधी तोंड बघणार नाही अशा पक्षांची पण युती झाली. आणि तिथं काय होतं, एका वेळेस निवडणुका आता 29 ठिकाणी लागल्या. सगळ्याच पक्षाच्या प्रमुखांना प्रत्येक ठिकाणी बारकाईने लक्ष देता येतं अशातला भाग नाही. काही वेळेस तिथं कुणाला पक्षाच्या काहींना सांगतात की तुम्ही तिथला निर्णय घ्या, आणि मग तसा आदेश आल्यावर ते त्यांच्या सोयीच्या प्रमाणे निर्णय घ्यायला मागं पुढं बघत नाही. ते शेवटी तिथं उभे राहणारे काय बघतात, आपल्याला मताची विभागणी न होऊन देता काय फायद्याचं आहे तसं करून मोकळे होतात. पण हे सगळं होत असताना एकीकडे भ्रष्टाचाराचे आरोप, म्हणजे तुम्ही स्वतः पिंपरी चिंचवडमध्ये जाऊन तुमच्याच एका मित्रपक्षाच्या आमदारावरती ज्यावेळेला आरोप करता, तुम्हाला असं वाटतं की ही म्हणजे हे असं सगळं चालू आहे? म्हणजे तुम्ही ज्यावेळेला आरोप केला त्यावेळेला तुमच्याकडे काहीतरी तथ्य असलं पाहिजे. पुरावे असल्याशिवाय कुणी बोलत नाही. कारण 25 वर्ष मी पिंपरी चिंचवड 1992 ते 2017 पर्यंत तिथली चालवलेली आहे. तिथं डेव्हलपमेंट केलेली आहे, तिथं रुंद रस्ते केलेले आहेत, बऱ्याच सुधारणा केलेल्या आहेत. हे पिंपरी चिंचवडकरांना पण माहिती आहे, तिथल्या नागरिकांना पण माहिती आहे. त्याच्यामुळं माझ्या काळामध्ये मी तिथं करत असलेलं काम आणि नंतरच्या काळामध्ये ज्यांच्या हातात तिथली सूत्र गेली स्थानिक, त्यांनी केलेला कारभार, ह्याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. गेल्या 9 वर्ष आता ह्या सगळ्या गोष्टीला होतील. 9 वर्षात बजेटचा विचार केला तर 60,000 कोटीचं बजेट तिथं दिलं गेलं. 20,000 कोटी रुपये पगारावर खर्च झाले, तरी 40,000 कोटी रुपयाची काय कामं झाली ती दाखवायला पाहिजे. तशा पद्धतीनं कामं दिसत नाही. तिथं आज रोज पाणी प्यायला मिळत नाही, टँकर माफिया मोठ्या प्रमाणावर आहे, रस्ते खराब आहेत, कचरा व्यवस्थित काढला जात नाही, झाडलोट त्या ठिकाणी होत नाही, ट्रॅफिकची समस्या आहे. मागच्या काळामध्ये आम्ही एवढे मोठे रस्ते केले, फ्लायओव्हर, डबल फ्लायओव्हर, ग्रेड सेपरेटर, सगळ्या गोष्टी केल्या. परंतु त्याच्यानंतर त्याच्यात जी भर पाडायला पाहिजे होती तेवढी भर त्या ठिकाणी पडली गेली नाही. हे करताना तुमचे कामं काढताना रिंग केली जायची, ठराविक लोकच त्या रिंगमध्ये बसली जायची, ठराविक लोकच डोळ्यासमोर ठेवून तिथलं कॉन्ट्रॅक्ट दिलं जायचं. असे खूप गैरप्रकार तिथं घडलेले आहेत आणि त्याची सगळी उदाहरणं मी पुराव्यासहित तिथं दिलेली आहे. आता जनता जनार्दन ठरवेल काय करायचं. पण हे सगळं होत असताना पुण्यामध्ये सुद्धा पुण्याची परिस्थिती, म्हणजे तुम्ही, मला आठवते 15 वर्षापूर्वी कधीतरी आपण भेटलो तेव्हा तुम्ही म्हटलं होतं की एवढं आत्ता शहरीकरण झालंय, वाढलंय, आपण 25 वर्ष मागे होतो इन्फ्रास्ट्रक्चर म्हणा किंवा बाकी डेव्हलपमेंटच्या, आणि शहरांची जी काही सगळी डेव्हलपमेंट सुरू आहे त्याच्यामध्ये तुम्हाला असं वाटतं की तो जो विकास आहे, ती विकासाची जी गती आहे ती आता तुम्ही त्या अर्थाने त्या गतीला तुम्ही कुठेतरी पुरे पडताय किंवा ती गती अजूनही फार वाढवण्याची गरज आहे? नेमकं काय वाटतंय तुम्हाला? ती गती अजूनही फार वाढवण्याची गरज आहे. पुण्यामध्ये मधल्या काळात 2 टप्प्यामध्ये 34 गावं आजूबाजूची पुण्यामध्ये समाविष्ट झाली. नंतर पुन्हा काही
राजकीय घडामोडी घडल्या आणि त्याच्यात 2 गावं उरळी देवाची आणि फुरसुंगी ही पुन्हा त्याची वेगळी नगरपालिका करण्यात आली. बाकी आता 34 32 गावं राहिलेली आहेत. परंतु त्या गावात तुम्ही फक्त म्हणायला ते कॉर्पोरेशनमध्ये आले, तिथले प्रश्न अनेक प्रकारचे तसेच आहेत. तिथला कचरा उचलला जात नाही, तिथला पाण्याचा प्रश्न सुटला गेलेला नाही आहे. तिथले रोडच्या संदर्भामध्ये DPमध्ये जे रोड्स असतात, डेव्हलपमेंट प्लॅनमधले रोड गेले नाही आहेत. तिथं ज्या पद्धतीनं काळजी घ्यायला पाहिजे तशी घेतली जात नाही आहे. अजूनही त्यांना वाटतं की आपण ग्रामपंचायतीचंच असल्यासारखं आहे. नुसतं म्हणायला आम्ही कॉर्पोरेशनमध्ये गेलो, कॉर्पोरेशनचे मात्र हे येत आहेत, काय तुमचे टॅक्सेस येत आहेत. ते म्हणतात तुम्ही आम्हाला सर्व्हिस द्या ना, आम्ही टॅक्स भरायला तयार आहे, पण सर्व्हिस द्या. सर्व्हिस न देता पूर्वी ग्रामपंचायतीला जे पैसे भरायचे त्याच्या कितीतरी पट तुम्ही पैसे मागता. हे कशाला धरू नये. त्याच्यामुळं मध्ये आमची चर्चा पण झालेली होती की बाबा तिथं आपण जोपर्यंत सुविधा देत नाही तोपर्यंत काही वर्ष त्यांना पूर्वीचा टॅक्स ठेवायचा आणि सर्व्हिस देत देत 5 वर्षांनी मग तो टॅक्स वाढवायचा. त्या 5 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये तिथली बरीचशी कामं करायची की जेणेकरून तिथं ज्या सोसायट्या झालेल्या आहेत, तिथं जे नागरिक राहायला गेलेले आहेत, मोठ्या प्रमाणावर नागरिक राहतात. काही ठिकाणी छोट्या छोट्या टाउनशिप झालेल्या आहेत. परंतु तिथं काहींचं म्हणणं की आमच्या जवळ कचऱ्याची विल्हेवाट लावली जाते, वास येतो, डासांचा प्रादुर्भाव आहे, पाऊस ज्यावेळेस पडतो त्यावेळेस ते पाणी नीट जात नाही. ह्या सगळ्या वेगवेगळ्या गोष्टीमुळं कुठं ओढे नाले अडवले गेलेले आहेत. छोट्या नद्या, आपली राम नदी ती अतिक्रमण केलं गेलेलं आहे. त्याच्यामुळं पाण्याचा प्रवास तुम्ही म्हणजे काही लोकांनी तिथं बांधकाम व्यवसायी धारकांनी किंवा इंडिव्हिज्युअल माणसांनी तो थांबवला. बांधकाम करताना पाऊस नव्हता त्याच्यामुळे बांधून मोकळे झाले. आता पाणी आलं की पुण्यामध्ये तुम्ही बघितलेलं आहे, मोठ्या भिंती वॉल कंपाऊंडच्या पडल्या, लोकांच्या गाड्या 1-1, 2-2 मजल्यापर्यंत पाणी 3-3 मजल्यापर्यंत गेलं. अशा खूप गोष्टी, काही ओढे आहेत त्याच्यामध्ये त्या ओढ्यांना एवढं प्रचंड पाणी ते पाहिजे तसे प्रत्येकाने वळवले. म्हणजे तुमचं इथं कुठं कन्स्ट्रक्शन चाललंय, तुम्हाला ते पुढं अडचणीचं होतंय म्हणून तिकडच्या तिथं खाली कुठेतरी अधिकाऱ्यांना चिरीमिरी द्यायची, काहीतरी दबाव आणायचा. काही राजकीय लोकांचे स्कीम असल्या तरी त्यांनी तसा प्रकारचा दबाव आणायचा. हे सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत, हे नाकारून चालणारच नाही. एक पुण्याची म्हणून आणि ह्या सगळ्याच परिसराची सगळ्यात मोठी समस्या दादा ही आहे की इथे गुंडगिरी प्रचंड वाढलेली आहे आणि ह्या गुंडगिरीच्या सातत्यानं घटना येत आहेत. आणि बऱ्याचदा असं दिसलं की तुमच्या पक्षाचे काही मित्र पक्ष आहेत त्यांच्याबरोबर ते गुंडांना तिकीटं दिलेली आहेत. राजरोसपणे ही सगळ्या गुंडांची लोक समोर येऊन उभे राहतात. म्हणताय हे पहिल्यापासून चाललेलं आहे. परंतु आता बऱ्याच जणांना तुम्ही जर पाहिलं तर त्यांना तडीपार असतील तरी ते शहरामध्ये फिरतात. त्याच्यामध्ये कुठं काहींना बेल मंजूर झालेला आहे, तुम्हाला बाहेर सोडलंय, पण त्यांनी सांगितलंय तुम्ही त्या शहराच्या मध्ये थांबायचं नाही, तरी लोक थांबतायत. हे तर सगळ्यांना उघड याचा अर्थ राजकीय हस्तक्षेप कुठेतरी होत असला पाहिजे, त्याशिवाय पोलीस काम करत नाहीत. पोलिसांवरती काहीतरी दबाव असला पाहिजे. हे आता तुम्ही बघायचे पत्रकार म्हणून आम्ही सांगतच असतो, आम्ही दाखवतच असतो. बऱ्याच आहे ते आहेच ना, चाललेलंच आहे ना. पण तो करायचं कोणी? मी त्याच्यामध्ये तेच सांगतोय की अलीकडं वेगवेगळे प्रकार घडतात आणि त्याच्यातून काही झालं तरी आपण तिथं निवडून आलं पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न महाराष्ट्रात सर्व शहरांच्या मध्ये चालू आहे. सर्व शहरांच्या मध्ये चालू आहे. महाराष्ट्रातल्या सर्व शहरांच्या मध्ये म्हणून याचा अर्थ पुण्यात चालू राहायला पाहिजे असं नाही. पण पुणे इतकं मोठं आहे, म्हणजे मुंबई खालोखाल आज महाराष्ट्रामध्ये पुण्याकडे बघितलं जातं. आणि पुण्यातला जो पॅटर्न आहे गुंडांचा, गुंडगिरीचा, दिवसाढवळ्या ज्या पद्धतीनं मारलं जातं लोकांना, हा पॅटर्न बदलायला नको असं नाही वाटत? 100% नुसत्या पुण्यामध्ये नाही, महाराष्ट्रातच बदलायला पाहिजे. महाराष्ट्रातच बदलायला पाहिजे. त्याच्यामध्ये सर्वच राजकीय पक्षांनी काही झालं तर वाटेल ते झालं तरी ह्या गोष्टीला थारा द्यायचा नाही असा निर्णय घेतला पाहिजे. तुम्ही एकट्याने निर्णय घेतला आणि बाकीच्यांनी घेतले नाही, बाकीचे तिकडे गेले आणि तिकडे जाऊन निवडून आले आणि त्यांची संख्या वाढली तर तुम्ही काय करून बसणार आहे? पण मग पूर्वी तर तुम्ही राजकीय नेते म्हणून कधी ह्या लोकांना स्थानच द्यायचे ना राजकीय पक्षात. आज राजकीय पक्षातच त्यांना तुम्ही घेताय. मला जे आठवत आहे, मी 91ला खासदार झालो.
92 पासून मी ह्या निवडणुका बघतोय. त्यावेळेस निर्णय घेणारे आदरणीय पवारसाहेब असतील किंवा इतर मान्यवर असतील, भुजबळ साहेब असतील किंवा इतर, त्यावेळेस देखील जे जे कुणी काम करायचं त्यावेळेस तुम्ही जर याद्या काढल्या तर त्याही वेळेस ह्या गोष्टी होत्या आणि त्यानंतर वाढत वाढत गेल्या. तुम्ही पुण्याची हिस्ट्री काढली की पुण्याला कोण कोण महापौर झाले, त्याही वेळेस तुम्हाला कळेल की कुठपर्यंत महापौर कशा प्रकारे पुणेकर विचारपूर्वक करत होते आणि नंतर कसं चित्र बदलत गेलं. आज जी परिस्थिती आहे, ह्या सगळ्या राजकीय आव्हानं कदाचित राजकीय पक्ष म्हणून तुमच्यासमोर पण असतील, पण ह्याही पलीकडे जाऊन तुम्ही आत्ता राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार हे दोन्ही एकत्र इकडे आलेत. हे आता असं समजायचं आम्ही की तुम्ही हा पक्ष म्हणून सुद्धा तुम्ही येणाऱ्या काळामध्ये राजकीयदृष्ट्या सुद्धा एकत्र येणार आहात? आता अनेक लोक 29 महानगरपालिकेमध्ये कुठेही अर्थार्थी संबंध नसणारे पण त्यांनी युती केलेली ते लढतायत ना. तुम्हालाही माहिती आहे की कुठं कुठं काय काय झालंय. लढत असले म्हणजे काय ते पुढं एकत्र येणारे असा अर्थ निघू शकत नाही किंवा येणारच नाही असाही अर्थ निघू शकत नाही. राजकारणात उद्या कुठं काय होणार आहे ते सांगायला आपण काही ज्योतिषी नाहीये. त्याच्यामुळं आजच्या घडीला आम्ही ही महानगरपालिकेची निवडणूक 15 तारखेपर्यंत मताची विभागणी न होता आपण दिलेले उमेदवार किंवा जिथं झालेल्या युती किंवा आघाड्या असतील त्यांचे उमेदवार निवडून आणण्याचं काम करणे एवढा एकलमी कार्यक्रम सध्या सगळ्यांच्या समोर आहे आणि त्या कार्यक्रम पार पाडायचा प्रयत्न सगळे. अस्तित्वाची लढाई तुमच्यासाठी ही अस्तित्वाची लढाई. जर तुम्ही ज्या पद्धतीने एकत्र येत आहे, दोन पक्ष विरोधी पक्षात बसलेले पक्षांना बरोबर घेऊन तुम्ही पुण्यामध्ये एकत्र आहात. मी तुम्हाला पुन्हा पुन्हा तेच सांगतोय, ही अस्तित्वाची नाही, इथले स्थानिक प्रश्न लक्षामध्ये घेऊन वेगवेगळ्या आघाड्यांनी युत्या झालेल्या आहेत. मग तुमचा प्रतिस्पर्धी पक्ष कुठला आहे? पुण्यामध्ये तुमचा प्रतिस्पर्धी पक्ष भाजप आहे. ज्या ठिकाणी जे रुलिंगला होते त्यांच्या विरोधात जे लढतात ते एकमेकाचे विरोधी, तिथल्या स्थानिक लोकल काम ह्याच्या तुम्हाला असं वाटत नाही त्याच्यामुळे काहीतरी कटुता येईल पुढे, नंतर राज्यामध्ये कटुता येईल असं तुम्हाला वाटत नाही? काही येऊ शकत नाही. जर सगळ्यांनी हे समंजसपणाने घेतलं तर काही येऊ शकत नाही. पुणे आता ही जी सगळी युती जे हे म्हणता, मग मागे तुम्हाला आठवत आहे का 9 वर्षापूर्वी निवडणुका झाल्या त्यावेळेस जरा पेपर किंवा त्यावेळेस आपल्यासारख्यांनी जे काही प्रश्न विचारले किंवा बातम्या दाखवल्या वेगवेगळ्या चॅनलनी, त्यावेळेस मुंबईमध्ये काय निवडणुकीमध्ये रणधुमाळी चालली होती ना. मग ते विसरून गेला तुम्ही. ते एकत्र आले. नाही नंतर आता त्यांनी नंतर काय करावं हा त्यांचा अधिकार आहे. तशा पद्धतीने ठाण्यात तर त्या जबड्यात हात घातला, जबड्यात हात बाहेर काढला, असं काही काही काढलेलं होतं. सिंहाच्या जबड्यात, वाघाच्या जबड्यात, असं बरंच 9 वर्षापूर्वीच मी सांगतो. पण हे राजकीय पातळीवरती ज्याला होत असतं, खाली राजकीय कार्यकर्ते वाऱ्यावर सोडले जातात. राजकीय कार्यकर्त्यांनी आता बघायचं काय? म्हणजे एकीकडे राजकीय कार्यकर्त्यांनी ज्या पद्धतीनं वागणं अपेक्षित आहे ते जर ते तशा पक्षनिष्ठा, ती निष्ठा कशी काय ठेवतील राजकीय कार्यकर्ते? मी म्हणतोय ना, अलीकडे सगळं गुंडाळून ठेवलेलं आहे. सगळंच गुंडाळून ठेवलं आणि सगळ्यांनीच ठेवलंय. बाबा ह्यांनी सगळ्यांनी ठेवलं नाही, हे मात्र अगदी धुतल्या तांदळासारखे अगदी स्वच्छ आहेत असं कुठेही राहिलेलं नाही. तुमची आता ही जी पुण्यामधली एक प्रकारे पुन्हा एकदा तुम्ही दोन राष्ट्रवादी पक्ष एकत्र येत आहे, पवार साहेबांशी तुमचं काही बोलणं झालंय त्याबाबतीत? येणाऱ्या काळामध्ये पवार साहेब स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये अनेक वर्ष झालं लक्ष घालत नाही, हे मला चांगलं माहिती आहे. त्याच्यामुळं ह्या विषयी पवार साहेबांशी चर्चा होण्याचं काही अंडरस्टँडिंग आहे तुमचं पवारांच्या पक्षामध्ये आणि तुमच्यामध्ये की स्थानिक पातळीवर अजितदादा असतील आणि वरती ज्यावेळेला असेल त्याला कुठेतरी स्थानिक ठिकाणी पुण्यात आणि पिंपरी चिंचवडमध्ये त्या भागातल्या कार्यकर्त्यांनी तिथं चर्चा करून थोडं बहुत त्यांना असं वाटलं की इथं आपल्याला मार्ग निघू शकतो आणि त्यांनी आमच्याकडे ते प्रपोजल आणलं. आम्ही म्हणले किंवा कार्यकर्त्यांच्या करता आपण ती परवानगी दिली पाहिजे असं आम्ही ठरवलं. समोरच्यांनी पण ठरवलं दिली पाहिजे. त्याच्यातनं पहिल्यांदा बैठक झाली, पण त्या बैठकीतनं नाही मार्ग निघत दिसलं की लगेच बातम्या आल्या, बैठक झाली, होणार होतं, परंतु
पुन्हा फिसकटलं, ते तुमचे शब्द असतात ना, सूत्रांच्या माहितीनुसार आज असं असं कळलं, असं सगळं ते होत असतं. आणि नंतर पुन्हा बैठक झाली, मग पुन्हा जरा थोडंसं पुढं मागं सरकलं गेलं, असं सगळं झालं. आता शिवसेनेच्या बरोबर देखील अनेक ठिकाणी शिवसेना आणि भाजप चर्चा करत होतं, आम्ही आणि शिवसेना चर्चा करत होतो. परंतु आमच्याकडं काही ठिकाणी एकदम लास्टला आले की बाबा आपण एकत्र त्या ठिकाणी करू. आम्ही पुण्यात प्रयत्न पण केला. पुण्यात शेवटच्या क्षणी काही पत्रकार मित्रांनी पण बघितलं की माझ्याकडे काही लोकांना पाठवलेलं होतं की अजित पवारांशी चर्चा करा आणि काही मार्ग निघतोय का बघा. पण तोपर्यंत उमेदवार फायनल झालेले होते. उमेदवार फायनल झाल्यामुळं तिथं त्या प्रभागातनं तुम्हाला उमेदवारी दिली आणि पुन्हा ती काढायची आणि मित्रपक्षातल्या काही सहकाऱ्यांना द्यायची, तर मग त्याच्यातनं असंतोष जास्त भडकला असता. तरी पण तिथल्या प्रभागामध्ये काही करता येते का बघा अशा सूचना दिल्या. पिंपरी चिंचवडमध्ये 2 प्रभागामध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेना धनुष्यबाण हे एकत्रपणे निवडणुका लढतात. मंदारजी, हे तुमच्या सगळ्या पत्रकारितेच्या डोक्याच्या बाहेरचं आहे. तुम्ही हे फक्त 15 तारखेपर्यंत तुम्हाला ह्याबद्दलच्या बातम्या दाखवता येतील. 15 तारखेच्या नंतर नाही, 15 तारखेच्या नंतर जिल्हा परिषद लागलेली असेल, मग जिल्हा परिषद तालुका पंचायतीचं सुरू होईल. त्याच्यावर ह्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत. इथं आम्हाला कार्यकर्त्यांना नाराज होऊन चालत नाही. नाहीतर इथं पण आम्ही तेच करायचं ठरवलं तर कार्यकर्ते म्हणतील वर पण हे आम्हाला काम करायला लावतात, लोकसभेला विधानसभेलाही काम करायला लावतात. आम्ही काय फक्त सतरंज्याच उचलायच्या का, ह्यांना सोयीचं हे करतात, असं बरंच ऐकावं लागतं. आणि आम्हालाही कळत असतं की आम्ही पण खालनच वर गेलेलो, आम्ही काय वरनं टपकलो आणि एकदम त्या पदावर बसलेलो नाहीये. आम्ही पण 35-35 वर्ष सगळा अनुभव घेतलेला आहे, सगळे चढ उतार बघितलेले आहेत आणि हे सरळ सरळ दिसतंय. आणि त्याला वेळ इतका कमी असतो की एकदा जाहीर झाल्यानंतर फॉर्म भरले विड्रॉ काढला तर 12 दिवसांनीच मतदान येतं. त्याच्यामुळे खूप कमी वेळ असतो. चिन्ह वाटप झालं ना की किती वेळ कमी राहतो. पण हा सगळा जो चिन्ह वाटपाचा वगैरे मुद्दा आहे तो झालाच. पण त्यावरून पुन्हा एकदा प्रश्न हाच येतो की महाराष्ट्रात शेवटी राजकीय वातावरण म्हणून जी आता ज्या पद्धतीचं एकमेकांवरती आरोप करणं, खूप वेगळ्या पातळीवर खालच्या पातळीवर जाऊन बोलणं, हे सगळं सुरू आहे. आणि त्याचबरोबरीनं तुम्ही स्वतः खूप भावनिक आहात. त्या अर्थाने तुम्ही हे जे काही वातावरण निर्माण झालेलं आहे त्या वातावरणामध्ये किमान राष्ट्रवादी काँग्रेस दोन्ही एकत्र येतील किंवा ह्यासाठी काही प्रयत्न तुम्हाला असं वाटतं की व्हायला पाहिजेत किंवा केले जात आहेत तुमच्या पातळीवरनं? आम्ही त्या अँगलने अजून विचार केलेला नाही. सध्या मी मगाशीच तुम्हाला सांगितलं की आत्ता फक्त ह्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका चाललेल्या आहेत त्याच्यात आपल्या कार्यकर्त्यांना कसं तिथं आपल्याला मदत करता येईल एवढंच आम्ही सध्या प्राधान्याने बघतोय. एकूण राज्याची सगळी जी 29 महानगरपालिकांची निवडणूक आहे, या निवडणुकीच्या ह्याच्यामध्ये आता स्वतः ठाकरे बंधू एकत्र आलेले आहेत. तुम्हाला असं वाटतं की त्यांच्या एकत्र येण्याने सुद्धा तुम्हाला एक आव्हान निर्माण झालेलं आहे काही ठिकाणी? नाही, त्यांचे पूर्वी ते वेगवेगळे झाले त्यावेळेस त्यांचा जो वोटर होता मतदार, तो मतदार विभागला गेला. आता ते एकत्र आल्यानंतर ते मतदार पुन्हा विभागला गेलेला एकत्र येऊन मतदान करेल. त्याच्यावर तो मतदार पण त्याला जर वैयक्तिक तुम्ही विचारलं तर तो म्हणतो हो आम्ही समाधानी आहे, हे असंच व्हायला पाहिजे होतं. हिंदू विरुद्ध सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी सुरू केलेली शिवसेना ह्याच्यातच त्यांच्या घरामध्ये 2 विभागणी झाली म्हणण्यापेक्षा एक जण बाहेर होऊन वेगळा पक्ष स्थापन केला. त्याच्यामुळं थोडं काहींना वाईट वाटत होतं, ते आता वाईट वाटणं बंद झालं, आता ते समाधानी झालेले आहेत. एवढंच तुम्हाला वाटतं? ते काही लोक समाधानी झालेले आहेत. पण तुम्ही असं त्या पक्षाला मानणारा जो वर्ग असतो ना, प्रत्येक ठिकाणी त्या पक्षाला मानणारा वर्ग असतोच, त्या नेतृत्वाला मानणारा वर्ग असतो. त्यांना असं वाटतं नाही ह्यांच्याकडे आपण सूत्र दिली. तसं समाधान पुण्यात दिसतंय, त्याचा फायदा होईल असं तुम्हाला वाटतं?
जसं तिथे समाधान काही लोकांना झालंय तसं इथे तुम्ही एकत्र आल्याचं पण समाधान काही लोकांना. सर्वांमध्ये जी काही मताची विभागणी होत होती ती विभागणी न होता आता ते एका ठिकाणी मतदान करतील. एक आणखीन शेवटचा 1-2 प्रश्न मला विचारायचे आहेत की सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही एक आता काहीतरी 5 अलार्म पुण्याच्यासाठी देताय असं जाहीरनाम्यामध्ये दिसतंय. 1 अलार्म 5 काम. अच्छा, काय अलार्म म्हणजे पुण्यातल्या लोकांनी 5 कामं ही कुठली महानगरपालिका लढवत असताना त्याच्यात एखाद दुसरं इकडे तिकडे होईल. 5 कामात एक, रोज त्या शहराला पाणी पिण्याकरता देणे स्वच्छ आणि चांगलं. 2, त्या शहरातला रोज कचरा झाडलोट करून त्याची योग्य पद्धतीनं विल्हेवाट लावणे. 3, तिथले रोड जे खराब असतील ते रोड चांगले करून तिथली ट्रॅफिक समस्या सोडवणे. 4, तिथं हायटेक हॉस्पिटलच्या निमित्तानं हायटेक आरोग्य सेवा देण्याच्या बद्दल, कारण ते तर ह्यांचं कामच आहे कॉर्पोरेशनचं. आणि 5, सध्या प्रदूषणाने विळखा अनेक शहरांना घातलेला आहे. अनेक ठिकाणी STP प्लांट चालू नाहीत. तसंच STP प्लांटचं पाणी ड्रेनेजचं नदीला जातं. त्याच्यातनं नदीत पण जे काही नदीचं प्रदूषण मोठ्या प्रमाणावर होतं ते कुठल्याही परिस्थितीत आटोक्यात आलं पाहिजे. आता पुण्याचा नंबर जगात 4थ्या नंबरला गेलेलं आहे प्रदूषणाच्या बाबतीत हे शहर. ते आपल्याला कमी करायचं असेल तर वृक्षारोपण असेल किंवा प्रदूषण होणाऱ्या ज्या गोष्टी घडतात त्या गोष्टीला आवर घालण्याच्या करता जे नियम करण्याची गरज आहे ह्या गोष्टी करणे, हे 5 मुद्दे त्याच्यामध्ये आहेत. पण या 5 मुद्द्यांच्या बरोबर शेवटी आणखीन हाच प्रश्न विचारायचा आहे की हे जे महायुतीचं सरकार आहे राज्यातलं, या सरकारमध्ये तुम्हाला देवाभाऊ आणि दादा म्हणजे भाऊ आणि दादांची जे आत्ताचं जे काही हे आहे नातं जे आहे ते तुम्हाला असं वाटतं की तेवढं अधिक व्यवस्थित आहे पुढच्या येणाऱ्या काळामध्ये त्याच पद्धतीने तुम्ही अतिशय व्यवस्थित आहे. कुठलंही प्रेशर नाहीये तुमच्यावरती? आपण काळजी करण्याचं कारण नाही. तुम्ही त्याच्याबद्दल आम्हाला लक्षात आणून दिलं त्याबद्दल मी आपला अत्यंत आभारी आहे. परंतु आपण काळजी करू नका. आम्ही अनेक वर्ष समाजकारण राजकारण करणारे लोक आहेत. काही वेळेस काही गोष्टी समजून उमजून घ्यायच्या असतात. त्या तुम्ही समजून उमजून घेतलेल्या आहेत. कुठलाही दबाव नाहीये तुमच्यावरती? राज्य सरकारमध्ये तुमच्यावरती कुठलाही दबाव नाही, तुमच्या पक्षावरती कुठलाही दबाव नाही? म्हणजे आमच्या दोघात तर दबाव नाही. आता खालचे लोक जरा नाराजीनं काही स्टेटमेंट करतायत. पण त्यांना तुम्ही कधी बोलता खालच्या लोकांना? खास करून रायगडमध्ये तुमची आणि एकनाथ शिंदेच्या पक्षाची प्रचंड 15 तारखेपर्यंत कोणाला बोलायचं नाही. प्रत्येकाने स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी सुसंस्कृत महाराष्ट्रामध्ये काम करत असताना, महाराष्ट्राच्या राजकारणात काम करत असताना सुसंस्कृतपणा कसा दाखवला पाहिजे आणि कसे शब्द वापरले पाहिजे आणि कसं एकमेकाचा आदर केला पाहिजे असं सारखं सकाळी उठल्यानंतर बाहेर पडताना आम्ही सांगतो की बाबा लक्षात ठेव आणि बाहेर पड. आणि मग दिवसभर आम्ही ते लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करतो. परंतु कुठंतरी काहीतरी एखादी गोष्ट अशी घडते की तिथं थोडंसं अधिक विस्तृतपणे सांगण्याची वेळ येते. त्यावेळेस तिथं त्या सांगण्याला कुठंतरी थोडीशी ठेच पोचते असं होतंय. पण नेहमीप्रमाणे अजितदादांनी आपल्याला मनमोकळी मुलाखत दिलेली आहे आणि नुसती मनमोकळी नाही तर त्यांचं सातत्यानं जो भर आहे की शहर विकास असेल किंवा शहरातले जे प्रश्न असतील त्या संदर्भात बोलणं, त्या प्रश्नांच्या ना थेट भिडणं आणि त्या प्रश्नांच्यासाठीची एक योजना घेऊन येणं. ती योजना त्यांनी आता पुणेकरांसमोर आणि पिंपरी चिंचवडकरांसमोर सुद्धा मांडलेली आहे. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न तोच आहे. पण हे दोन्ही पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष हे एकत्र येणार आहेत का भविष्यात? हा सुद्धा पक्ष, ह्याही सुद्धा प्रश्नाचं उत्तर दादांनी त्यांच्या पद्धतीने दिलेलं आहे, त्यांच्या स्टाईलनी दिलेलं आहे. बघूयात नेमकं काय घडतं येणाऱ्या काळात. पण तोपर्यंत पुन्हा एकदा आव्हान आमच्याकडनं तुम्हाला की मोठ्या संख्येनं बाहेर पडा, मोठ्या संख्येनं मतदान करा आणि शहरांमध्ये शहराचा जो विकास आहे तो कसा होईल त्याच्याकडे नागरिक म्हणून आपण सजग होऊन लक्ष देऊयात. धन्यवाद. नमस्कार.